नमस्कार मित्रांनो, मी योगेश महाजन. मी आज तुम्हाला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया याबद्दल थोडी माहिती देणार आहे. कारण प्रत्येक भारतीयाला ही माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण डे टू डे लाईफमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून बरेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत असतो. त्याच्यासाठी आपण मोबाईल वापरतो, लॅपटॉप वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, एटीएम मध्ये जाऊन पैसे काढतो किंवा कुठेही गेलो की पॉइंट ऑफ सेलच्या थ्रू आपण पेमेंट करतो. हे खूप इझिली आपण या गोष्टी आता करतोय. तर या ज्या गोष्टी आपण करत आहे ह्याला हे एक प्रकारचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि होत आहे. तर याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहिती असणं आवश्यक आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडं भारतामध्ये साधारण वर्किंग पॉप्युलेशन हे 90 कोटी आहे. तर 2011 पर्यंत या वर्किंग पॉप्युलेशन पैकी 50% लोकांची बँकेत अकाउंटच नव्हती. त्यामुळे 50% वर्किंग पॉप्युलेशन भारतामध्ये असं होतं की जे कॅश मध्ये पगार घ्यायचे आणि कॅश मध्येच व्यवहार करायचे. पण कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे गोष्ट चांगली नाही. तुमची अर्थव्यवस्था जर बळकट करायची असेल तर तुमचे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन हे बँकेमार्फत होणं अत्यंत आवश्यक असतं. याचा विचार करून 2014 साली 15 ऑगस्टला प्रधानमंत्री जनधन योजना डिक्लेअर झाली आणि त्या योजनेचं वैशिष्ट्य असं होतं ते म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट. पूर्वी लोक बँकेत अकाउंट का उघडत नव्हते तर तिथे मिनिमम बॅलन्स तुम्हाला ठेवायला लागतो. तर तो सुद्धा परवडत नव्हता काही लोकांना. म्हणून प्रधानमंत्री जनधन योजना यामार्फत झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंगची सुविधा उपलब्ध झाली आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडायला सुरुवात झाली. यामुळे आपल्या समाजातील लोअर लेवल क्लास सुद्धा या बँकिंगच्या नेटवर्क मध्ये येण्यास सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम लगेचच दिसायला लागला. 2015 साली 13 कोटी अकाउंट ओपन झाली. 2021 पर्यंत ही संख्या 43 करोड पर्यंत गेली. आता सध्याच्या आकडेवारीनुसार यामध्ये किती पैसे जमा झाले तर 145 ट्रिलियन म्हणजे 145 वरती 12 शून्य म्हणजे 145 लाख कोटी रुपये या योजने थ्रू जमा झालेले आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर या योजनेद्वारे भरपूर अकाउंट ओपन झाली. पण त्याचबरोबर भारत सरकारने काय केलं, रुपे नावाचा जो ब्रँड आहे आपला, आता हा रुपे ब्रँड जो आहे हा कोणाचा आहे तर NPCIचा आहे. NPCI ही भारतातल्या बँकांनी ओपन केलेली ही कंपनी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. 100 कोटी त्याचं इनिशियल कॅपिटल आहे आणि त्याचे स्टेक होल्डर जे आहेत ते सगळ्या बँका आहेत भारतातल्या. यांनी ही कंपनी चालू केलेली आहे. तर पूर्वी कार्ड प्रोसेसिंग जे व्हायचं तर ते काम कोण करायचं तर व्हिसा आणि मास्टर कार्ड त्या कंपन्या भारतात अजूनही आहेत पण त्यांचा शेअर आता कमी झालाय. पण 2000 साली हे रुपे जो ब्रँड होता कार्ड प्रोसेसिंग करणारा त्याचा शेअर फक्त 1% एवढाच होता. पण हळूहळू हा शेअर वाढत गेला. हा कसा वाढत गेला ते आपण बघूयात. टोटल अकाउंट किती आहेत जनधन योजने थ्रू ओपन झालेली तर ती साधारण 43 कोटी आहेत. आणि भारतामध्ये आता जेवढे ट्रान्झॅक्शन होत आहेत ह्याच्यामध्ये 60% शेअर हा रुपेचा आहे. म्हणजे पूर्वी व्हिसा आणि मास्टर कार्ड जो बिझनेस करत या कंपन्या करायच्या आणि जे प्रोसेसिंग करताना जी फी घेतली जायची ही सगळी डॉलर्स मध्ये परदेशात त्यांना आपल्याला पे करायला लागायची. पण आता तसं होत नाही. आता सगळी ट्रान्झॅक्शन जी आहेत ही भारतामध्ये
रुपे थ्रू होतात आणि ते संपूर्ण पैसे जे आहेत तर ते भारतात मध्येच राहायला लागले. हा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ह्याचा परिणाम असा झाला की व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या त्यांच्या गव्हर्नमेंटकडे अप्रोच व्हायला लागल्या आणि त्याने सांगितलं की या रुपेवरती तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. आता रुपेला हे आता रुपे या ब्रँडला हे कसं काय शक्य झालं ते आपण बघूया. आता व्हिसा आणि मास्टर कार्ड या ज्या कंपन्या होत्या ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ह्यांचा मार्केट सेगमेंट हा सगळा मोठ्या कंपन्यांकडे होता किंवा हे श्रीमंत लोकांकडे ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्यातनं त्यांना भरपूर पैसे पण मिळत होते. पण एक्झॅक्टली ह्याच्या उलटी स्ट्रॅटेजी रुपेनी अप्लाय केली. रुपेनी काय केलं तर रुपे ब्रँडनी काय केलं की श्रीमंत वर्गाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जो पुअर क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे किंवा मिडल लेवल क्लास आहे आणि हायर मिडल क्लास आहे ह्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं. आणि स्विच व्हेंडॉरची जी फी असते ती खूप कमी ठेवली. आता ही स्विच व्हेंडॉरची फी म्हणजे काय तर त्याला MDR असं म्हणतात, मर्चंट डिस्काउंट रेट. तर कुठलंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जेव्हा होत असतं तेव्हा हे स्विच व्हेंडॉरचा रोल मध्ये असतो आणि हे स्विच व्हेंडॉर जे असतात ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन करत असताना फी घेत असतात. आता ह्या फीचा रेट काय होता व्हिसा आणि मास्टर कार्डचा तर तो 1% 3% होता. म्हणजे कुठलंही ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही करता ते क्रेडिट कार्ड थ्रू असो किंवा डेबिट कार्ड थ्रू असो त्याचा जो रेट होता तो 1% 3% मग हे कोणाला परवडायचं ज्यांची प्रॉफिट मार्जिन ही 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट मार्जिन असलेले जे बिझनेस हाऊसेस आहेत ह्यांना हे परवडायचं. पण ज्या शॉपकीपरचं मार्जिनच जर कमी आहे आणि त्याच्यामधले परत 3% किंवा 1% ट्रान्झॅक्शन फी म्हणून द्यायचं हे कोणालाही परवडण्यासारखं नाहीये. म्हणून रुपेने स्ट्रॅटेजी काय केली की ही जी MDR ची जी फी आहे, MDR फी जी आहे ती अत्यंत कमी ठेवली. कमी ठेवली म्हणजे किती ते पैशात ठेवली. म्हणजे साधारण 40 पैसे, 45 पैसे, मॅक्झिमम 90 पैसे. म्हणजे ही जी MDR ची अमाऊंट होती ती अत्यंत कमी ठेवली. ही अमाऊंट कमी ठेवल्यामुळं झालं काय की रुपेला ऍक्सेप्टन्स समाजामध्ये सगळीकडे मिळायला लागला. कारण ही निग्लिजिबल अमाऊंट आहे. म्हणजे ₹1 सुद्धा कमी अमाऊंट ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगला जायला लागली. आणि इथं रुपेनी मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता भारतामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन रोज होतात त्याच्यापैकी 60% ट्रान्झॅक्शन हे रुपे प्रोसेस करतात. आणि ह्याच्यामुळे झालं काय की मोठे बिझनेस हाऊसेस जे आहेत हे सुद्धा रुपेकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. आणि आता व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्यांना थ्रेट निर्माण झाली. ऍक्च्युली त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही रुपेवरती काहीतरी ऍक्शन घ्या. आणि आता त्यांना आता अशी भीती आहे की अशा पद्धतीने जर रुपेचा भारतामधला स्टेक वाढत चाललेला आहे, भारतामधली ट्रान्झॅक्शन्स ही वाढत चाललेली आहे, हे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्यांना चॅलेंज करू शकतील अशी भीती त्यांना आता वाटते. त्याचं कारण असं आहे की रुपे आता नेपाळमध्ये पण चालतो, रुपे सिंगापूरला चालतो, रुपे दुबईमध्ये चालतो, रुपे UAE मध्ये चालतो, रुपे भूतानमध्ये चालतो. असे 5-6 देश आहेत ह्याच्यामध्ये रुपे कार्ड आता चालायला सुरुवात झाली आहे. आणि अशा प्रकारे रुपेनी एक छान स्ट्रॅटेजी घेतली आणि सक्सेसफुल बिझनेस मॉडेल तयार केलं बाय कॉन्सन्ट्रेटिंग ऑन पुअर पीपल किंवा लोअर स्ट्रॅटा ऑफ द सोसायटी. ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुल झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय झाली तर व्हिसा आणि मास्टर कार्ड या मोठे जायंट कंपन्या आहेत ह्यांना त्यांनी चॅलेंज केलं आहे. आणि आता तर UPI पेमेंट आपण जे करतो त्याला तर MDR 0 पैसे. आणि 1 जानेवारी 2022 ला फायनान्स मिनिस्टरनी तर सांगितलं तर देअर विल बी नो MDR ऑन कार ट्रान्झॅक्शन. मग तुमच्या अशा मनामध्ये प्रश्न आला असेल की हे स्विचिंग फी बेअर कोण करणार. तर ही स्विचिंग फी जी आहे MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट जो आहे
याच्यासाठी गव्हर्नमेंटनी 1800 करोड रुपये प्रोव्हिजन करून ठेवली आहे की जे रिएम्बर्स होऊ शकतात. तर अशा प्रकारे रुपे ब्रँडनी की जो NPCIचा ब्रँड आहे यांनी भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडवलेलं आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे. धन्यवाद.